मित्रांनो, प्रवीचा प्रेमपूर्वक नमस्कार. आज आपण थोडंसं बोलूयात मनामध्ये असणाऱ्या कडवटपणाबद्दल. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये काही कारणाने कटुता निर्माण होते. मानवी स्वभाव. प्रत्येक माणसाचं त्याला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाशी, ज्याला आपण म्हणतो की सूत जुळणं, हे शक्य आहे का? कारण प्रत्येक माणसाचा स्वभाव, त्याचा वैचारिक स्तर, त्याचा भावनिक स्तर, तो ज्या परिस्थितीत वाढला, त्याचं पालन पोषण ज्या परिस्थितीमध्ये झालंय, त्याच्यानंतर त्याचं असलेलं शिक्षण, त्याच्याकडे असलेली संस्कार क्षमता, त्याच्या स्वतःकडे असलेली थोडीफार आकलन शक्ती, त्याचं सामाजिक भान, या सगळ्या गोष्टींवर त्या त्या व्यक्तीचा स्वभाव अवलंबून असतो. कडवटपणा केव्हा येतो? जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून त्याने कसं वागलं पाहिजे याबाबत जास्तीची अपेक्षा ठेवता, पण ती ठेवलेली अपेक्षा ही जास्तीची अपेक्षा आहे हे तुम्ही तुमच्या मनाला समजावू शकत नाही. त्याच वेळेस असा एखाद्या व्यक्तीच्या विषयी कडवटपणा येतो. कडवटपणा येण्यास माझी हरकत नाहीये, तो मानवी स्वभाव आहे. पण तो किती दिवस टिकला पाहिजे? का मरेपर्यंत एखाद्या व्यक्तीविषयी कडवटपणा घेतला की तो मरेपर्यंत ताणायचा का? तीच भावना मनात ठेवून त्या व्यक्तीशी संबंध ठेवायचे किंवा संबंध तोडून टाकायचे का? त्या एखाद्या दुसऱ्या गोष्टींवरनच मग त्याने केलेले उपकार पण विसरून, कधी काळी त्याने दिलेली साथ पण विसरून, आपण तोच कडवटपणा मनात ठेवून आपलंच मन कमकुवत बनवायचं का? त्याला दाखवून द्यायचं का की आपण किती कोत्या मनाचे आहोत? हे ठरवणं आपलं काम आहे. आणि जर तुम्ही एखादं कुठल्याही गोष्टींनी, कोणत्याही व्यक्तीबद्दल असा काही कडवटपणा मनामध्ये ठेवून जर जीवन जगत असाल, तर तुम्ही स्वतः तुमच्या हातून जे काही चांगलं कर्म घडू शकणार आहे उर्वरित आयुष्यात, ती तुमची क्षमता सुद्धा हरवून बसाल. आणि हे घडतं, अगदी हेच घडतं. तुम्ही जर एखाद्याच व्यक्तीच्या कुठल्या तरी चुकीचा वेगळा अर्थ काढून तीच गोष्ट मनात घेऊन जर तुम्ही जीवन जगायचं ठरवत असाल, तर तुमची स्वतःची क्षमता कमकुवत होत जाते. आणि मग तुम्ही जे काही करायचं आहे जीवनात, स्वतःच्या जीवनाला आकार देण्यासाठी जी काही देवाने तुम्हाला क्षमता दिलेली होती, ती संपूर्ण क्षमता तुम्ही घालवून बसता. म्हणजे धड तुम्ही स्वतःशीही प्रामाणिक राहू शकत नाही. स्पर्धा करायची तर सर्वात प्रथम तुम्हाला स्वतःशी, स्वतःच्या क्षमतांशी स्पर्धा करता आली पाहिजे, नंतर मग जगाशी. पण तुम्ही क्षमताच हरवून बसल्यामुळं ना तुम्ही स्वतःशी स्पर्धा करू शकता, ना जगाशी. आणि मग
जिथं स्पर्धा करण्याची उर्मी नाही, तिथं कुठेतरी जिंकण्याची भावना जी निर्माण व्हायला पाहिजे ती सुद्धा निर्माण होत नाही. म्हणजेच कोणीही न हरवता तुम्ही या मानवी जीवनात हारता. असे काही हारता की तुम्हाला स्वतः पुन्हा उभारणं सुद्धा जमत नाही. इतकी त्या कडवटपणा ठेवण्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते. लक्षात येत नाही हे लोकांच्या. लोक 20-20 वर्ष, 25 वर्ष, 35 वर्ष एकच कटुता एखाद्याच्या विषयी मनात धरून त्या नात्यापासून दूर राहणं पसंत करतात. त्या व्यक्तीशी असं काही वागतात जणू काही आम्हाला तुझी गरज नाही. पण मानवी जीवनामध्ये मनुष्य कितीही श्रीमंत असो, कितीही शिकले सवरलेला असो, कोणत्या माणसाला कोणाची या जीवन वाटेवर केव्हा कशा परिस्थितीत गरज भासेल ही गोष्ट काळाच्या मुठीत दडलेली आहे. त्यामुळं अशा घमेंडीत तर कोणीच कोणाच्या विषयी कडवटपणा ठेवून कधीच वागलं नाही पाहिजे. शुद्ध अशिक्षितपणाचं आणि एकलकोंडेपणाचं ते लक्षण आहे. हे जर आपण लक्षात घेतलं आणि जर आज आत्तापासून मनात असलेल्या सर्व कडवट गोष्टींना कचरा समजून मनातनं बाहेर फेकून दिलं, तर बघा, तुम्ही आरशात जेव्हा स्वतःचा चेहरा बघाल तेव्हा तुमचं तुम्हालाही जाणवेल, अरे माझ्या चेहऱ्यावर थोडी प्रसन्नता झळकलेली दिसते. हे घडलंच पाहिजे आणि हे घडतंच. कुठे काही प्रवचन ऐकायला जाऊन तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवू शकत नाही. तुमचं मन जर भिरभिरत असेल आणि फक्त समोर तुम्ही प्रवचन ऐकत बसत असाल, कुठल्या तरी बैठकीला जात असाल, कपाळावर गंध लावून फिरत असाल, पण मन जर तुमचं स्थिर नसेल, मनामध्ये असा अनेक प्रकारचा कचरा जर असेल, तर तुमचं सर्व हे देवधर्म, प्रवचन ऐकणं, आध्यात्मिक मार्गाला जाण्याचा प्रयत्न करणं, हे सर्व व्यर्थ जाऊ शकतं. साधी गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता वाढवायची असेल तर मनामध्ये असलेली जितक्या म्हणून व्यक्तींच्या बाबतीत कटुता साठलेली आहे त्याला कचरा समजा, ते बाहेर फेकून द्या. ज्या ज्या गोष्टींमुळं तुमच्या मनात एक कडवटपणा आलेला आहे त्या व्यक्तींच्या बाबतीत एकदाच प्रार्थना करा, देवा त्याचं काही चुकलं असेल तर त्याला माफ कर आणि तुमचं जीवन कसं सुरळीत चालेल ह्याच्याकडे लक्ष द्या. त्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करत राहणं हे तुमचं कर्तव्य